चला, आजच्या या सविस्तर विश्लेषणात ई-वे बिल पोर्टलवर येणाऱ्या नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बदलांवर थेट चर्चा करूया. लॉजिस्टिक्स, टॅक्स किंवा बिझनेस क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे बदल समजून घेणं खरोखरच गरजेचं आहे. तर वेळ न दवडता थेट मूळ मुद्द्याला सुरुवात करूया. 50,000 रुपये. हा आकडा तर अगदी तोंडपाठ असेल, बरोबर? जेव्हा 50,000पेक्षा जास्त किमतीचा माल हलवायचा असतो तेव्हा माल पाठवण्यापूर्वी ई-वे बिल बनवणे कायदेशीररित्या बंधनकारक असते. हाच नियम या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे आणि म्हणूनच आता पोर्टलवर होणारा कोणताही नवीन बदल रोजच्या कामकाजावर कसा थेट परिणाम करणार आहे हे आपण पाहणार आहोत. भाग 1. ई-वे बिलाचा मूळ पाया. आता हे मोठे बदल नेमके कधी धडकणार आहेत? तर मे किंवा जून महिन्यामध्ये हे अपडेट्स पोर्टलवर लाईव्ह होण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ असा की सिस्टीम अपडेट करण्यासाठी आणि या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आता वेळ अगदीच कमी उरला आहे. भाग 2. नवीन फीचर, बिल क्लोजर. आधी कसं होतं, माल यशस्वीरित्या पोचला किंवा काही कारणाने डिलिव्हरी कॅन्सल झाली तरी ते बिल क्लोज करण्याचा कोणताही ऑप्शन पोर्टलवर नव्हता. पण आता फक्त पोर्टलवर जाऊन ई-वे बिल नंबर सर्च करायचा आणि ते बिल अत्यंत सहजपणे क्लोज करायचे. जुन्या डोकेदुखीवर हा एक भन्नाट आणि सोपा उपाय आहे. पण थांबा, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे बिल क्लोज करणे पूर्णपणे ऐच्छिक आहे, म्हणजेच व्हॉलंटरी. सक्ती अजिबात नाहीये. ते क्लोज करायचे की नाही हे पूर्णपणे बिल बनवणाऱ्यावर अवलंबून आहे. असे असले तरी व्यावसायिक दृष्टिकोनातून रेकॉर्ड्स एकदम चोख ठेवण्यासाठी या नव्या फीचरचा वापर नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. आता हे बिल क्लोज कसं करायचं याचे 2 एकदम प्रॅक्टिकल मार्ग उपलब्ध आहेत. पहिला मार्ग म्हणजे सप्लायर स्वतः पोर्टलवर लॉग इन करून ते क्लोज करू शकतो. आणि दुसरा मार्ग, जो अत्यंत भारी आहे, तो म्हणजे ड्रायव्हर किंवा अधिकृत व्यक्तीसाठी. त्यांना ना आयडीची गरज ना पासवर्डची. प्रवासात असताना नुसत्या मोबाईलवर येणाऱ्या OTPच्या मदतीने पोर्टल बाहेरूनच बिल क्लोज करता येणार आहे. रस्त्यावरच्या ड्रायव्हर्ससाठी हा एक मोठा रिलीफ आहे, नाही का? भाग 3. नवीन फीचर, शिप टू डिटेल्स. आता हा नवीन नियम समजून घेण्याआधी बिल टू शिप टू म्हणजे नक्की काय ते थोडक्यात पाहूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर बिल एका पत्त्यावर बनतं, पण प्रत्यक्ष माल भलत्याच पत्त्यावर पोचवला जातो. लॉजिस्टिक्सच्या जगात हे अगदी रोजचंच आहे. आणि नेमक्या याच प्रक्रियेवर आता नवीन नियमांचा फास अवळला जाणार आहे. हा नवा मुद्दा खरोखरच गेम चेंजर आहे. आधी कसं शिप-टूच्या बाबतीत GST नंबर टाकणं एवढं सक्तीचं नव्हतं, पण आता तसं चालणार नाही. ज्याला माल पाठवला जातोय ती व्यक्ती जर GST अंतर्गत रजिस्टर्ड असेल तर तिथे तिचा GST नंबर देणं मस्ट आहे. आणि जर ती व्यक्ती अनरजिस्टर्ड असेल तर तिथे URP म्हणजेच अनरजिस्टर्ड पर्सन असं स्पष्ट नमूद करावंच लागेल. डॉक्युमेंटेशन अचूक ठेवण्यासाठी हा अतिशय कडक नियम आणला गेलाय. भाग 4. कंप्लायन्ससाठी म्हणजेच नवीन नियमांच्या पालनासाठी तयारी. भविष्यात येणारे अडथळे टाळायचे असतील तर आपल्या स्टाफला या आगामी बदलांबद्दल आत्ताच ट्रेनिंग देणं सुरू करणं हेच शहाणपणाचं ठरेल. जे कर्मचारी ई-वे बिल बनवतात त्यांना हे बिल क्लोज कसं करायचं किंवा URP आणि GSTINची सक्ती नक्की काय आहे हे सगळं नीट माहीत असलंच पाहिजे. ऐन वेळेवर उडणारा गोंधळ टाळण्यासाठी हे प्रोॲक्टिव्ह ट्रेनिंग खूप क्रुशियल आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. जेव्हा हे डिजिटल अपडेट्स पोर्टलवर खरोखर सक्तीचे होतील तेव्हा सध्याचे लॉजिस्टिक्स आणि अकाउंटिंगचे फ्लो या नवीन लेवलच्या कंप्लायन्ससाठी खरोखरच तयार आहेत का? यावर नक्की विचार व्हायला हवा. वेळ कमी आहे आणि तयारी आत्ताच सुरू केली पाहिजे. या सविस्तर विश्लेषणात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.